वाजे छुनछुन तुझ्या पैंजनाची धुन, तुझ्यासाठी राणी माझं झुरत यमन. काय करतो मी ना रमी सर्कल गेम डाउनलोड केली. पहिलं डिपॉझिट टाकलं की इन्स्टंट 2000 रुपये बोनस मिळतोय. विशेष म्हणजे त्यात पण असे पण काही गिफ्ट आहेत, 1 पण रुपया नाही भरायचा, लाख लाख रुपयाचे बक्षीस मिळतात. असं पण असतं. तू पण डाउनलोड कर. तुम्ही कशाची वाट बघताय? डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली, त्यावर जाऊन डाउनलोड करा रमी सर्कल ऍप. खेळा व जिंका लाखोंची बक्षिसे. काय करत बसलात तुम्ही? अहो काय करताय? काय का काय विचारते मी तुम्हाला? लक्षच नाही बाई या माणसाचं. कसं वाटतंय? काय दिसताय? दाढी किती वाढली, मला जाता येत नाही का गावात? एवढा त्रास झाला का? अहो काय दिसतय? बघायला आल्यावर बरंच पटलं तुला. असं झालं तुम्ही. आता काढा मागचं उकरून तुम्ही. मला नुसतं मागचं काढायची सवय लागली बघा. तेव्हा बरं आवडलं मी तुला. चांगलं म्हणलं असतं बरं वाटलंस माझ्या जीवाला. लय गोडवान दिसता बघा. कसं आहे तालात आता लय प्रेम होत जाईल है ना. अहो काय माझं तरी पिस पिस केलं, म्याव केलं, जवळ येऊन बसते तिला. गोंजारला जरा जवळ बसते. तुझं तर आपलं काय म्हणिष्ट फिस करी माघारी. बायकोला पण कधीतरी प्रेमाने बोलत जा की. प्रेमानेच विचारलं होतं. हा म्हणायचं, फक्त चांगलंय म्हणायचं. लय भारी दिसता बघा तुम्ही. अगं असं अजून थोडं. नजरच काढायची राहिली बघा आता तुमचं नाही एकदा. तुमचं काहीतरीच बाई आपलं जगाच्या आखरी. ऐक ना, हळू जरा लागला असतं ना आता. श्रीगंधा जायचं आपल्याला. कशाला रे? तुला तर माहिती आहे आपली ती तारा ठिकाणी. ती म्हणलं मावशाला अर्ज करावा. त्यातलं तातडीने करायचं का? हा, तुझी ओळखच आहे तर मग त्या आबाने सांगितलं होतं. यांची ओळख होय? हा हाय म्हण, खरं म्हण. तुला काय वाटलं असं जात असतो श्रीगंधाने? आता मला काय माहिती. असं कोण बोलू दाखवते मग. ओळखीचा माणूस असला तर लवकर काम होतं, नाही तर ती गुतून पडावं लागणार आम्हाला. आमचंच असून आम्हालाच खाता येणार. 25-30 वर्षापासून राखाडलंय, आता नीट आलंय. तुला तर सगळं माहिती. बघा तुम्हाला पटन तसंच. पटायला काय त्याच्यात? अहो भाऊजी ते जे काय पावसा पाण्याचं आहे, मग ते जरा म्हणलं शेतात पुढचं पेरायचं होतं. मग परत माझ्या सोबतीला कोण नसतंय ना. हो अहो पण तिथं ओळखीशिवाय खरंच काम होत नाही. तुम्हाला तर माहिती सगळं. बघा बाई आता तुमचे मित्र काय सांगावा. काय काय करू? बघा तुम्हाला जायचं असेल तर या जाऊन. कुठं लवकर? किती वेळ लागल? किती वेळ लागतोय त्याच्या मी काय सांगू. काय का आता? अहो तुम्हाला माहिती नाही घरात तिथे नंबर लाईन असती, जर लवकर भेटलं तर लवकर येतो. 2-3 वाजता. गाडी की तुझी? गाडी नाही माहिती. गाडी पेट्रोल टाकीन ना मी. बघ पावसा पाण्याचं लवकरच या. आलो लवकर. तेवढंच पाहिजे ना. आता सगळं मलाच करत बसायला लागलं. कवा येईन काय नाही. फिंडायचं म्हणलं का सांगावं नाही लागत. चाललं एका ठोक्यात सुटलंय. दमाने जरा गचपान बिचपान असतंय तिथं. हळू जरा बघा नीट. थांब थांब ना. आहे का? अहो लागल तेवढं काय हे करीता. दाबा की जरा. फोन तो पद्धतीने आहे का? दे. अहो सावकाश जर का तिथं नीट बघा इशू काटायचं. सरपण लागत तरी काय लागलं काय लागलं. दरी वड. वाडा की आता इथंच काढते की मी. कशाला रे? गेम खेळायला. 1 किलो
चार्जिंग संपूर्ण बरं का सगळी. बस इथं बोट घाली मोबाईल मध्ये त्याने मागितलं का लगेच होते. कधी वळ तुम्ही काय करताय? ते तोडायचं होतं की आधी. पाऊस बघ काढ. अहो काय तोडून तरी हे करायचं हे खांद्र्या. गॅस संपला का आपल्यालाच होईल तेवढंच. असलं पाहिजे. विकास पण ठेवून तरी काय करतात. लागतच की आपल्याला काय तरी पाणी बिनी तापवायला. काटायला लागेल. कोण पळत आहे? हो नितीन भाऊ आमची तर लय मोठा साप निघलाय. आग एक साप आहे. साप आहे मोठा. साप आहे मोठा. चल ना. हो चला. साप आहे एवढाच आहे, घरी कोणच नाही. चला लवकर. हो कुठं चालले? अगं बिचारले काय तुम्ही? इथालचे काय होतं सोडून काही तिकडे जायचं तुम्हाला? एवढं बोलूस तर साप ती पळून जायचं. आलो बरं का? अय कुठं चालले तिकडे बोंबलत? या माणसाला तर काही अक्कलच नाही बाई. गप तू. अहो ऐका की. लय मोठा साप आहे. कुठे गेला? बस इथं. या माणसाला तर काही अक्कलच बस नाही. इथं. काय जेवण आहे का? बस बस खाली. कुठे जाताय? संपूर्ण सगळी चार्जिंग. हात सोडायचं पळ त्याच्या मागे लागायचं लई सवय यांना. बस आता बोंबलत नुसतं खरं. अहो ऐका तरी. साप नाही. बस मला तिकडं. पळ तिकडं. पळ तिकडं. तसं बोंबलत निघायचं. येऊ नको बरं का? मी कान फोडतो तुझी. बस आता मलाच करत बसायला हवी ती. नुसतं बोंबलत हिंडायला पाहिजे. काम धंदे सोडायचे आणि लोकांच्या हमाल्या करायच्या. आपल्या काय लय आधीच आहे काय निघायचं. लावाळा येत. हो का दिला तुम्हाला याच्यात लावाळ्याचं राणे होतच असतोय. बरं लावाळ्यात कांदा चांगला येतो, मूग चांगला येतो. ही बघितली का जोडी म्हातारी माणसाची? आपल्या पुढे निघाली पुरं पटापटा. मलाच बोला. आता म्हातारीने खाल्लाय गारा त्याच्यामुळे काय हल्ली येडायचं तुम्ही तरी. लय जपत येत आहे ना. हा तुम्ही तिकडे गेलते ना ते सापाचं काय झालं? केवढा होता? लय मोठा होता. मारला का नाही मग? मग बरं गावला माराय. हा? बरं जायला गावला पाहिजे की माराय. नाही? जायला पाहिजे की नाही? तिथंच आडवी ती. अरे खरं झालं पण जोडीदार असलं तर बरं झालं. एकट्याने कसं काय मारायचं. उद्या होतं काय ना. कमी जास्त झालं तर काय करायचं बरं? अहो मला मंत्र येतात. हा. इंच उतरायचे. हा मारू शकतो आपण ताडी शिकून बस की एक इकडे एक इकडे. लय लावाळा येत. आता पावसाने उरकाना बाबा खुरापणी. वापसच नाही यायला नीट है ना. हा ना बाया लावले वाटे पाऊस दररोज रोज येतोय. वापसा कसं होईल? उरकाना ना खुरापणी. वरताड करून घ्यायचं. उरक की पटापटा रसाड्याच्या माग. अरे ओलय उरकत नाही. ती कशी म्हणते बघा ना. माणसं मग चवना काढू. हाय का? तुम्ही काय म्हणता का तरी? अण्णा भांडण नाही करावं. लेकरू त्यांना तर खुरपीत तेवढंच आहे, दूध दिसतं. हाताने बघा ना, खुरपीत काय आहे, लेकरू म्हणले का तरी. तरी मी? खुरपीच आहे ना. लेकरू दूध हाताने खुरपीत आहे बरं. नाही अण्णा मी सगळ्यात म्हणतो लय गुणाचं लेकरू आहे. मग मग होयो बघा होयो. हाय का? मी काय म्हणले नाही तरी बाई हायो हायो चाललंय तुमचं. त्यांना काय सांगायला त्यांना माहिती आहे का? घरी चला म्हणून सांगायचं मला. खुरपीत आहे म्हणल्या तो खवळतच राहतोय ना. बघा ना नाही, काम कळत त्यांना नाही. काम केलेलं दिसत मला नाही. वाटतं बरं म्हातारीने चांगलं शिकलेलं खुरपा ह्याला त्याला. हा, नाही, तशी लय सुगरण मग सगळ्यांना काम नाही दिसत. पाऊस पडल्यामुळे बरं आहे जरा. वापसा नाही अजून नीट आहे ना. हा आता पाऊस कोकणात लागलाय कसं वापसायचा. येतो ना आपल्याला मग दुपारून. हा आपल्या कामाचा घोटाळा करतोय. काय होतंय? भाजीचा मोड मोर टाका मी टाकला आणि तुम्ही घेतलाय. काय होतंय? करा तुम्ही. दन करत आहे तिला. बंद करतोय होय. गामपुसा माझा माझा मी म्हणतोय. फेकून भाजी तिला तापलाच पुसायला लागते. आपली आता दवाखान्यात न्यावं लागलं लवकर. याचं बाबा मग चांगली भाजी जगी. आहे ना. हा अहो पोरगी नाही तापली दवाखान्यात जायची चला ना. अशी कस काय तापली? लय तापली म्हणून नुसती. हिरवळ उड्या मारत्यात उन्हात. लय गरम झाली. हा लय तापली. होय रडती वाढू काय झालं. माहित चालू काय होतंय? उन्हात हिंडत असून तुम्ही लक्ष द्यायचं की वहिनी?
मग लक्ष दिलंय पण आता काय करीत आता आपले कशाची आता निघाले घराच्या पण बाहेर कुठे गेले? निघाले. ती कुठं गेल्या तर काय माहिती रोज बीज टाकायचं असतं तर गेले असते ना. येतो मी माघारी हा. या मग चला बाया लवकर चला. कुठं जायचं? सकाळी पण गेलं तिकडं सापाच्या इकडं ते काय झालं काय नव्हतं आणि आता पण दवाखान्यात. अगं मग आता जाऊन ती काय करते पोरं उन्हात खेळत्या तापल्यात नेवा लागल त्यांना. लक्ष द्यायचं की आता जरा. पण लेकरं आता लक्ष काय द्यायला अगं, पाहिजे. नाही त्यांनी लक्ष द्यावं काय करावं. आई बाप जिकडे टाकी तिकडे टाकी द्या पळाल्या. गेलं तिकडे आता तिकडे लावले 2 तास. आता इकडे काय माहिती यंदाळच होती काय नाही यायला कामाचा भरपूर. आता काय माहिती? आता काय करते दवाखान्यात चला गेले तुला लावतं काय माहिती आता. हा. दादा नाही तो घरी. त्याच्या माग लय काम. आमच्या यांना काम सांगा. मग आता करते ती बी काय करते करावं लागते काम. दुसऱ्याच्याच कामाच्या हमाला करू करू. बरी कर. दिलेलं गोळ्या ते व्यवस्थित ठेव. आमची बा आता बघा कसली बोलती कवाचं झालंय आता. आता जाऊ द्या काय करता बोलली तरी हा? काय करता आता बोलली तरी जाऊ द्या म्हणून तुम्ही सांगा ना, समजून बोल शकतो. सांगा ते येते समजून सांगायला नको काय म्हणून. लय बोलल मला आता फडा फडा नाही, फडा. नाही, येते पोरीला औषध गोळ्या देते जेवायला घालते, येते. हा. काय जागा कमी जास्त वगैरे ना तो बाई पाहिजे होती आधीच बस इथं. कुणकडे तोंड करू. कर माझ्याकडेच दुसरं कुठं करायची तू माझ्याकडे कर. तुला जिकडं सुईस कर वाटन तिकडं कर. तिथं मध्ये मोठी झाली. इकडे ये. ऊन लागत आहे सगळं शिराळ पळलेला का है ना. हाय का काय मग काय म्हणून झालं का तरच यावं का. यावा ना नटून थटून यावं त्याला काय होतं. नटू देता होय तुम्ही. काम करा काम. बघा टायमाला नटली होती तवाच लय झालं. तुम्ही लय मागचं काढित सारखंच. मग काय झालं आता. कोणाला हॅलो का र हा होय शेवटची का बर 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 आज जातो ना ठेवू का जातो लगेच. कुठे जातो. शरदचा फोन आलता मला आता. तर ती स्कीमचे पैसे भेटायचे आणि ते आजच फॉर्म शेवटचे दिवस म्हणे आणि ते बाहेर आहे. त्याची काम तुम्हाला करायला जायचे काय झालं गेलं मग हा तुमचं का डोकं बिकं फिरलं काय. काय तुम्हाला तर ना मला आता काय बोलू ना तेच कळत नाही. तू काय झालं आता मग नुसतं दुसऱ्यांचं उपता घेतलंय तुम्ही काम करायला. जावा का नाही मग काय जावं का नाही सगळ्यांचीच कामं करत बसा. ह्याने म्हणलं ते तिकडे चल त्याने म्हणलं तिकडे चल. त्या दिवशी तुम्हाला मी बोलन म्हणलं पण मी बोलले नाही तुम्हाला. तुमचं लय नाटके चाललेत. काय नुसतं नाटके? हिंडाय पाहिजे ना तुम्हाला. अरे मग ते बाहेर आहे ते जर तिथं असतात ते मला काय सांगितलं असतं हा फोन करून मग ते आलं असतं का तुमच्या कामाला. मग लोकांची कामं करा नुसते. त्या दिवशीच बोलणार होती मी तुम्हाला. काय गेले तिकडं त्या बायाला दवाखान्यात घेऊन ती आली मधीच लगेच. तो या समोर आले म्हणून तरी बरं आहे. ते पुरीचं फन दुखत होतं हा, म्हणलं तिचे तर नवरा नाही बघा तिला नवराच नाही. आहे ना मग आता ते नव्हता घरी तेव्हा मग तुम्ही उपत घेतलंय का. हा, ते जाऊ द्या. त्या दिवशी साप निघला तिथं लगेच थोबड घेऊन वरती. मी म्हणते ना आता आपल्याला काम येतं. अरे मग पोरं पळत पळत सांगायला राव मला लोक नाहीच बघा गावातली सगळं तुम्हालाच आहेत गावातली कामं. मग त्या आता दिवशी भाऊजी आले तर लगेच तोंडवर करून निघाली. काय अहो काय पटत आहे तुम्हाला तुमच्या बुद्धीला. स्वतःच्या घरची कामं सोडल्या तर निघतात लोकांची कामं करायला. तुम्ही एक काम करा ना काय
तुम्ही राजकारणातच उभा राहा ना. हा मग त्याने काय होईल? हा मग नाही का तुम्हाला सगळ्यांचं राजकारण करता येईल, लोकांचं नाही का सगळं कामधंदे करता येईल, सोशल नाही का करतात माणसं तसं. तुला नाही सोसायचं रे माझं केलेलं. आणि तुम्ही आता तसंच केलंय. काय केलंय मी? घरचं सगळं मला करायला लावत्यात. शेवटची मुदत आहे आता, त्याने जर असतं तर काय लागेल केलं असतं. आपलं काम आहेत का ती? मग आता काय करू मी? सांगा त्याला फोन करून नाही जमणार म्हणून, मला लई काम येतं. सगळं नुसतं घरातलं मी वाढायचं, बाहेरचं मी वाढायचं म्हणते. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. त्या दिवशी तसंच गेलं बोंबलं तोंड वर. जनतेनं उठावं, तुम्हाला सांगावं काम. लोक म्हणजे म्हणली पाहिजे या माणसाला नाही का काय सांगितलं लगेच निघत तोंड वर करून. सवय लावल्या तुम्ही लोकांना. काय सवय लावली मी? मग काय लावले तुम्हाला माहित नाही काय? आता बोलायला सांगायला आले मग जावा का नाही बरं एखादी येते का नाही आपल्याकडे परत कधी? तुम्हालाच येते का सगळं, बाकीच्या लोकांना नाही येतोय? काय बोलाता तुम्ही, काय पटत आहे तुम्हाला? लय तरच होत वाटतंय तुला. तुम्हाला पटत नाही? जा मग तुम्ही, तुम्हाला तसं वाटत असेल तर. अहो काय तुम्हाला बोलू का नाही असं झाले मला. घरातली कामं काय मी एकटीच करत बसायची का? गुरांचं बघा, घरातलं बघा, शेतातलं बघा. फोन यायला उशीर का लगेच बाबा निघाला, आलो 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 आलो. काम करा, त्याला सांगा मला नाही जमणार, करा फोन लगेच. लगेच निघायचं तोंड वर करून. काम दिलं सोडून आता कर म्हणशील एकटी. वरती हिंडायलाच पाहिजे. कारण तुला भारी. काय 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 आता तोंड बंद कर, फोन लावलाय मी. हॅलो, अरे बाहेर आहे मी. ती मला मगाशी जे सांगायचं राहिलं, मी बाहेर आलेलो आहे. त्या ते मला नाही निघता येत इथून. मला नाही जमायचं ते काम करायला. तू दुसरं कोणाला तरी फोन कर, हांबड्या फिंबड्याला असतील घरी बघ. ठेवू का? मला नाही जमायचं राव. ठेव. चल तू समाधान. मी समाधानासाठी म्हणले का मी? असंच आधीच लोकांना जर सांगितलं असतं तर लोकांनी एवढा फायदा घेतला नसता. तुमचा फायदा घेता तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही. आणि तुम्हाला नुसतं बोंबलत हिंडायला पाहिजे तेवढंच. सांगायला उशीर का लगेच बाबा निघतो. आता काय थोबड बघता, चला काम करू लागा. निघाला फक्त तेवढंच पायान होतं तुम्हाला. आला बाई फोन लगेच निघाला. बायकोचा विचारच नाही कशी करीन आणि काय करीन. करतोय ना आता, नको बडबड करू लागा. काय उपकारच करताय मायावरती, काम करता येतं. नाही जात तो या पशीच बसणार मी आता. हा राखण बसा नाही म्हणत मी तुम्हाला, काम करू लागा म्हणते. लोकांचं उपत घेतल्यासारखं नका वागू जरा. बरं तरी सरपंच पदाला नाही तर आमदारकीला उभा राहायला पाहिजे तुम्ही. आलो असतो निवडून, तू फिर ना प्रचार. प्रचाराची गरजच नसती पडली तुम्हाला. एवढं करताय तुम्ही गावासाठी म्हणल्यावर. लोकांचं उपत घेतल्या बानी गावानेच तसं निवडून दिलं असतं. फुकट मध्ये काम करा.